मित्रांनो, हा आहे तलाठी भरतीचा पीवायक्यू आणि पीवायक्यू तर खूपच इम्पॉर्टंट असतात. प्रश्न काय ते बघा. ज्या समासातील दोन्ही पदे अर्थदृष्ट्या प्रधान म्हणजे समान दर्जाचे असतात त्या समासात काय म्हटलं जाते? समासाचे प्रकार तुम्हाला माहित पाहिजे. समासाचा पहिला प्रकार येतो तो म्हणजे अव्ययीभाव समास, दुसरा येतो तत्पुरुष समास, तिसरा येतो तो म्हणजे द्वंद्व समास आणि चौथा आहे बहुव्रीही समास. जर पहिले पद प्रधान असेल तर अव्ययीभाव समास, जर दुसरे पद प्रधान असेल तर तत्पुरुष समास, जर दोन्ही पदे जर प्रधान असेल तर या ठिकाणी दोन्ही पदे जर प्रधान असेल तर तो येतो द्वंद्व समास. आणि दोन्ही पदे महत्वाचे नसून तिसऱ्याच पदाचा जर बोध होत असेल तर तो समास असतो बहुव्रीही समास. काय विचारलं गेलेलं आहे? दोन्ही पदे प्रधान विचारण्यात आलेले आहे म्हणून आन्सर येते आपल्याला द्वंद्व समास. चला, राईट आन्सर आहे. दुसरा प्रश्न बघा. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट आर्टिकल टू फिल इन द ब्लँक. म्हणजे जे स्टेटमेंट आहे त्या स्टेटमेंटमध्ये आपल्याला कोणतं सुटेबल असं आर्टिकल टाकायचं आहे. बघा, कॅन यू सी स्पेस एरोप्लेन स्टँडिंग ऑन द रनवे ॲट द एअरपोर्ट. हां, कॅन यू सी तू बघत आहे, तू बघू शकतो का रे? हां, कॅन यू सी एरोप्लेन स्टँडिंग ऑन द रनवे ॲट द एअरपोर्ट. हे जे एअरपोर्ट आहे ना त्याच्या ज्या रनवेवर ते उभं असलेलं एरोप्लेन तू बघू शकतो का? म्हणजे त्या एरोप्लेनकडे बोट दाखवून हे स्टेटमेंट तयार झालेलं आहे, कोणीतरी म्हटलेलं आहे. म्हणजे ते जे एरोप्लेन आहे ते एरोप्लेन डेफिनेट झालेलं आहे, निश्चित झालेलं आहे. आणि डेफिनेट वस्तूसाठी आपण केव्हाही द वापरतो म्हणून या ठिकाणी द येणार आहे. मित्रा, तुम्ही चूक करू शकता या ठिकाणी. जर का तुम्हाला त्याचं मिनिंग लक्षात नाही आलं तर तुम्ही ॲन एरोप्लेन असं टाकणार आणि तुम्ही चुकणार. म्हणून या ठिकाणी ॲन एरोप्लेन नाही, जनरली आपण ॲन एरोप्लेन म्हणत असतो, परंतु निश्चितता दर्शवण्यासाठी आपल्याला द या ठिकाणी लक्षात घ्यावं लागेल. म्हणून प्रॉपर आन्सर येते फर्स्ट. चेक करूया. इट्स अ राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. जर का तुम्ही MPSC स्मार्ट लर्निंग हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. थँक्स.